आज आलो पा भोकरदनला आपली कामगार पेटी न्यायला. आता तुम्ही तर कामगार पेटी आणली असन, पण आमची राहिली होती. आज लगे मस्त सकाळी सकाळीच 12:30 वाजता मी आणि दाजी आलो होतो कामगार पेटी न्यायला. आमच्या गावापासून भोकरदनचा जरचा लांबाच टप्पा आहे पा, त्यामुळं आराम करतच भोकरदनला जाणं होतं. त्यासाठी दर्शिक रोडच्या कडेला गाडी थांबवली आणि आराम गिराम केला. तेवढ्यात आलो न भो डायरेक्ट भोकरदन मध्ये. आता आम्ही तर भोकरदन मध्ये पोहोचलो. पाऊस पण भोकरदन मध्ये येणारच होता आमच्या पाठीमाग. चला म्हणलं जाऊ द्या, भोकरदन मध्ये आलो तर चला मग ज्ञानाई चायनीज कडून चायनीज तरी खाऊन घेऊ. मग काय आलो पा आपल्या ज्ञानाई चायनीज कडे. मग लगे मस्त पैकी शेजवान राईस आणि मंचुरियन खाऊन हम पहुंच गए हमारे मंजिल की तरफ. आणि तितक्यात पाऊस आला. मग लगे त्याला दिलं पा टोकन गिकन आणि उचलली आपली पेटी आणि लगे केली पेटीची चेकिंग चालू. एखादी वस्तू तर कमी नाही दिली ना, वस्तू एकदम ठीकठाक होती पा. 2 कांबळे आल्या आणि चपला बुट पण आले होते म्हणा काही, पण ते आता खाली जाऊ द्या. आता ते तुम्ही पाहून घ्या. तुमची पेटी पॅक केली आणि निघालो पा घरी जाता जाता नारळ पाणी पण घेऊन टाकलं. आता नारळाचे भाव पण असं वाटतं की आपण पण नारळाचं दुकान टाकावं. हे लोक 40 रुपयाला एक नारळ देते आणि पैसे कमी करा म्हणलं तर नारळ पाणी प्यायला नळी सुद्धा देत नाही. आता आम्ही तर नारळ पाणी घेतलं, पण गाडीचं नारळ पाणी राहिलं होतं. मग लगे आलो पा पेट्रोल पंपावर. आता पेट्रोल टाकतो तेवढ्याच आपल्याला 4x2 थार दिसली. आता जाता जाता फॉलो करून जा. रामकृष्ण.